कुटुंबाची वारसदार यांच्या निवडीसाठी आपण सगळेजण अतिशय उत्सुक आहोत. त्याचे आपल्या सगळ्यांचे अत्यंत लोकप्रिय उमेदवार निवडीसाठी व्यासपीठाचे शिवसेना काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डावे उजवे कम्युनिस्ट पक्ष या सगळ्या पक्षांचे या ठिकाणचे नेते आणि हजारोच्या संख्येनं तुम्ही बरेच वेळ या ठिकाणी आहात. तर आपण सगळी बंद वगैरे बऱ्याच दिवसातून आज मी गांधी मैदानावर बोलतोय. एक काळ असा होता की नगरला माझी सभा उद्याच्या नंतर ती गांधी मैदानावरच असतात आणि या मैदानाला इतिहास आहे. अनेक प्रश्नांच्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी सभा घ्यायच्या आणि आज गेले काही दिवस नील सरकारने जी यात्रा काढली होती, गावोगाव गेले, लोकांना भेटले, त्यांची सुखदुःख समजून घेतली आणि आपल्या सगळ्यांची उद्या आपल्या खांद्यावर जी जबाबदारी पडणार आहे ती सोडण्याच्यासाठी फेडण्याच्यासाठी स्वतःची तयारी त्यांनी या ठिकाणी केली आणि त्या यात्रेचा आजचा सांगता दिवस तेव्हा सगळ्यांच्या वतीनं नील सरकारला यांच्याकडून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की जे काम हातात घ्यायचं ज्यांच्यासाठी घ्यायचं त्यांच्याशी पहिल्यांदा त्यांचा संवाद साधला. माझ्या वाचनामध्ये आलं की त्यांच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला की फादरमध्ये कोणत्या भाषेत बोला. आता हा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला ते फादरांचे सभासद होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि त्यांना हे समजायला हवं होतं. पार्लमेंटमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे. पार्लमेंटमध्ये मी स्वतः कधी इंग्रजीत बोललो, कधी हिंदीमध्ये बोललो आणि शुद्ध मराठीत सुद्धा बोललो. मराठीत बोलायचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या भाषणातून शब्दशः हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिचं भाषांतर असतं. त्यामुळे नीरजसारखे या जिल्ह्यातल्या लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील, ते प्रधानमंत्र्यांच्यापर्यंत जातील आणि ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये सगळ्या भाषा समजणाऱ्या लोकांना कळतील. त्या भाषेची चिंता करायचं कारण नाही. आज या ठिकाणी एका गोष्टीचा मला आनंद आहे आणि मला असं समजलं नीरज यांच्या पत्नी राणी लंके इथं खाली बसतात. आता तर बसलं माझी उंची अडचण केली ती पण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून मी तो फुलं आणून ठेवली होती. पण त्यांनी दुसऱ्याला त्यांचा स्वभाव असाच आहे, स्वतःसाठी काही ठेवायचंच नाही. पण ठीक आहे, तेव्हा सगळ्यांच्या वतीनं या दोघांचंही हे अंत्यकरणापासून अभिनंदन करतो आणि नीरज लंकेच्या पेक्षा सुद्धा राणी लंकेचं मी अभिनंदन करतो की असं नवलं त्यांनी सांभाळलं. अखंड लोकांच्यात असतो, घरात राहत नाही, करोनाचं संकट आलं, मला दिवस आठवत नाही
पण महिने हे व्यवस्था कधी केलंच नाही. पण ठीक आहे, सगळी नाही ती लोकांची सेवा करण्यासाठी, रुग्णांची सेवा करण्यासाठी, आणि ते काम त्यांनी अखंडपणाने केलं. आणि पाळलेली एक अतिशय हिरा नुसतं नगर जिल्ह्याला दिला नाही तर महाराष्ट्राला दिला. अनेक गोष्टी केली. कधी मला मुली भेटतात, शाळेत जाणाऱ्या मुली 3-4 महिने चालत जायचं, त्यांच्या लक्षात लेक्चर असतं. आणि 8,000 मुलींना सायकली मोफत दिली. ते लहान गोष्ट ते केलं पाहिजे. अशी अनेक कामं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केली. आणि त्यामुळे लोकांच्यासाठी आपलं जीवन आहे हा निर्णय या पतिभक्तींचा आहे. आणि अशांचा आज या ठिकाणी लोकसभेच्यासाठी आपण चर्चा करतो. माझी खात्री आहे की तुम्ही मोठ्या मतांनी त्यांना विजय केल्याचं राहणार नाही. त्यांच्या टीका केली जाते. टीका करणारे लोक त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही. ते टीका करतात माझ्यावर कसं. बाळासाहेबांचा त्यांचा अत्यंत आवडता विषय, त्या बाळासाहेबांच्या जरा जास्त टीका करतात. पण या लोकांना हे आठवत नाही की त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये बाळासाहेब असोत किंवा माझ्याकडे असोत काही ना काहीतरी मदत ही त्यांना झालेली आहे. कदाचित बाळासाहेबांना आठवत असेल किंवा नसेल, बाळासाहेब इथे यांना निवडणुकीला उभं राहायचं होतं. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. त्यांची निवडणूक सोपी नव्हती. त्यांना यश संपादन करायचं असेल तर भाऊसाहेब सरदारांची त्यांना मदत हवी होती. आणि ती मदत मिळेल याची खात्री त्यांना नव्हती. माझ्याकडे हा प्रश्न वाढला. या जिल्ह्यात दौऱ्याला होतो. रात्री 1 वाजेपर्यंत माझ्या बैठका चालू होत्या. आणि त्यानंतर हा प्रश्न माझ्याकडे वाढला. मी बाळासाहेबांना म्हटलं की सगळं गाडीच असो, आपण जोरदारला जाऊया भाऊसाहेब सरदारांच्या गावी, भाऊसाहेबांना भेटूया. त्यांची काही तक्रार असेल, आपली काही चूक असेल तर माफी मागूया, दुरुस्त करूया. आणि प्रॅक्टिकली रात्री 3 वाजता जोराला बाळासाहेबांना मी घेऊन गेलो. भाऊसाहेबांना झोपेतनं उतरलं, त्यांच्याशी विचारविनिमय केला. झालं गेलं विसरून जाऊन विनंती केली. त्यांनी मोठ्या अंतःकरणाने सगळ्या गोष्टी माफ केल्या आणि शब्द दिला की आम्ही तुम्हाला मोठ्या मताने विजय करू. आणि तो विजय त्यांनी संपादन करून दाखवला. आणि त्यामुळे ज्या लोकांना त्यांची राजकारणाची म्हणजे संसदेची, त्याच्या आधी जिल्हा परिषद सरकारी संसद ते होते, पण लोकसभेला जाण्याचा रस्ता ज्यांनी खुला केला आज त्यांच्या कुटुंबियांच्यावर टीका टिप्पणी करायची. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की माणुसकी नाही. अनेकांच्या टीका केलेली असते. आता या लोकांच्याबद्दल काय सांगायचं? जे लोक किती पक्ष होते, कधी शिवसेनेच होते, शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये आले, विरोधी पक्ष नेता झाले, विरोधी पक्ष नेत्यावर उपभोगले, ते सोडून दिलं, भाजपमध्ये गेले आणि आता मंत्री म्हणून त्या ठिकाणी बसले आणि आज टीका टिप्पणी करत असतात. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, या लोकांना आत्मविश्वास नाही. निवडणुकीला उभे राहतात, त्यांना नील सरकारची चिंता ही नक्की वाटत असते. मी जाहीरपणाने सांगतो, जबाबदारीने सांगतो, मुंबईच्या एका उद्योगपतीला
माझ्याकडे पाठवून 3 आठवड्याच्या पूर्वी